नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदत देण्याची घोषणा केल्यानंतर मदतीचे दर आणि निकषांचा शासन निर्णय गुरुवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केला गेला। परंतु या शासन निर्णयात विविध आपत्तीग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांचा समावेश नव्हता। त्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून 29 तालुक्यांचा नव्याने त्यामध्ये समावेश केलाय। यामध्ये अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित असं वर्गीकरण सुद्धा राज्य सरकारने केलंय। तसंच अंशतः बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळांना सवलती मिळणार असल्याचं राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केलंय। मग नव्या यादीत कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे, राज्य सरकार या तालुक्यांना कोणत्या सवलती देणार आहे, तेच आपण सोप्या पद्धतीने आज द ॲग्रोवन शो मधून समजून घेणार आहोत। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पूर यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे पूर्णतः बाधित आणि अंशतः बाधित तालुक्यांना राज्य सरकारने दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याचा निर्णय घेतल्याचं शासन निर्णयात नमूद करण्यात आलंय। पण कालच्या आणि परवाच्या शासन निर्णयात मात्र 31,628 कोटी हा आकडा मात्र दिसत नाहीये। एरवी राज्य सरकार अतिवृष्टीचं अनुदान देताना कोणत्या जिल्ह्यांना किती मदत दिली आहे याचं विवरण या शासन निर्णयात शेवटी जोडत असतं। परंतु कालच्या आणि परवाच्या या दोन्ही शासन निर्णयात अशा प्रकारचं विवरण जोडण्यात आलेलं नाहीये। दोन्ही शासन निर्णयात आकड्यांचा समावेश केलेला नाहीये। त्यामुळे राज्य सरकार मदतीमध्ये अजून किती खोडा घालणार आणि आता सुद्धा खोडा घालतंय असा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला जातोय। कालच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या नुकसानीसाठी दर आणि निकष काय ठेवलेले आहेत याची सविस्तर माहिती घेतलेली होती। आता सवलती नेमक्या काय मिळणार आहेत ते थोडक्यात आपण समजून घेऊ। जे परवाच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलंच होतं, परंतु आजच्या शासन निर्णयामध्ये परत अंशतः बाधित जे काही तालुके आहेत त्यांचा समावेश केल्यानंतर सवलती कोणत्या मिळणार याबद्दलही शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये जमीन महसुलात सूट, त्यासोबतच सहकारी कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती ती फक्त 1 वर्षासाठी, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी वरील 5 सवलती या बाधित तालुक्यांना देण्यात येणार आहेत। अर्थात यामध्ये अंशतः आणि पूर्णतः बाधित तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्या तालुक्यांना या सवलती दिल्या जातील। राज्य सरकारने 9 सप्टेंबर रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून NDRFच्या निकषांनुसार मदतीचे दर आणि निकष हे जाहीर केले होते। तर रब्बीसाठी अनुदान स्वरूपात 10,000 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु NDRFच्या जुन्याच दरानुसार मदत देण्यात येणार असून कोरडवाहूसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टरी, बागायतीसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टरी 2 ऐवजी आता 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे। एकूण काय तर त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना जे काही रब्बीसाठीचं अनुदान निविष्ट आहेत तेच म्हणजे 10,000 रुपये हे प्रति हेक्टरी जादाचे मिळणार आहेत, म्हणजेच वाढीव मिळणार आहेत। त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी केवळ रब्बीसाठीच प्रति हेक्टरी 10,000 रुपये हे वाढीव मदत मिळणार आहे। तसंच पशुधन, झोपडी, गोठा, जमीन, घर आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना NDRFच्या दरानुसारच मदत देण्यात येणार आहे। त्यामध्ये राज्य सरकारने वाढीव काही मदत केलेली नाहीये किंवा तशी तरतूद सुद्धा केलेली नाहीये। राज्य सरकारने 9 ऑक्टोबरच्या यादीत 31 तालुक्यातील 253 तालुक्यांचा समावेश केला होता, पण राज्य सरकारने 10 ऑक्टोबरच्या यादीत 29 तालुक्यातील 282 तालुक्यांचा समावेश केला आहे। यापैकी 31 तालुके अंशतः बाधित आहेत तर 251 तालुके पूर्णतः बाधित आहेत। नव्याने जे काही या यादीमध्ये जोडण्यात आलेले आहेत अशा तालुक्यांचा आकडा आहे 29, म्हणजेच 29 तालुके हे नव्याने यामध्ये समावेश त्यांचा करण्यात आलेला आहे। आता अंशतः बाधित तालुके कोणते तर नाशिकमधील कळवण, देवळा, इगतपुरी, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेडा, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, पन्हाळा, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, संग्रामपूर, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरार्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव, गडचिरोली या जिल्ह्यातील चारमोशी, कोरची वरील तालुक्यांचा समावेश अंशतः बाधित तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे। या तालुक्यांमधील प्रत्यक्ष बाधित मंडळालाच सवलती दिल्या जातील असंही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलंय। पण इथे एक प्रश्न निर्माण होतो की या तालुक्यातील मंडळ नेमकी कोणती ही बाधित झालेली आहेत
ती अंशतः बाधित झालेली आहेत का पूर्णतः बाधित झालेली आहेत हे कसं ठरवलं जाणार, त्यांना मदत कशी केली जाणार, त्यासाठी अजून काही वेगळी यादी राज्य सरकारकडून येत्या काळात जाहीर होणार का आणि या अंशतः बाधित तालुक्यांना या 5 सवलती मिळणार का, त्यासोबतच जो काही निधी राज्य सरकार देणार आहे तो आता या जवळपास 29 तालुक्यांची भर पडल्यामुळं या तालुक्यांना तो पुरेसा ठरणार का परत एकदा राज्य सरकार त्यामध्ये सुद्धा तालुक्यांची संख्या वाढवून निधी मात्र तेवढाच ठेवणार आहे. सध्या तरी राज्य सरकारने या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही आहेत आणि त्यामुळेच शेतकरी नेत्यांकडून शेतकरी संघटनांकडून या सगळ्यांवरती आरोप हा केला जातोय की राज्य सरकारची नियत शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याची नाही आहे. पूर्णतः बाधित तालुके कोणते तर ते समजून घेऊयात. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, बडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, त्यासोबतच माळशिरस, माडा, करमाळा, सांगोला, सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, मान, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, जालना जिल्ह्यातील बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई, त्यासोबतच परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर, वडवणी, तर त्यासोबतच लातूर, औसा, लातूर, रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा आणि उमरगा आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील, कारण की नांदेड जिल्हा हा वगळण्यात आलेला होता अशी चर्चा काल दिवसभर सुरू होते, त्यानंतर राज्य सरकारने नांदेड जिल्ह्याचा यामध्ये समावेश केला आहे आणि नांदेड जिल्ह्यातील कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हादगाव, हिमायतनगर, उमरी या तालुक्यांचा यामध्ये समावेश केलेला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा, नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, संग्रामपूर, चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेवगाव, त्यासोबतच मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव, जामोद, अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातकली, त्यासोबतच चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धरणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि धरण्यापूर, त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शी टाकळी या तालुक्यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या तालुक्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, यवतमाळ, बाबुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटजी, त्यासोबतच राळेगाव, दारवा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वर्णी, झरी, जामणी, तर वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आवी, त्यासोबतच समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी, नागपूर जिल्ह्यातील नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मोदा, भिवापूर, कळमेश्वर, त्यासोबत काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही आणि नरखेड या तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यांचा समावेश आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी या तालुक्याचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदवाही, पोभारणी, जिवती आणि ब्रह्मपूर या तालुक्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, आहिरी, शिरोचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज या तालुक्यांचा समावेश आहे. थोडक्यात काय तर राज्य सरकारनं काल शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर रात्री उशिरा 29 तालुक्यांचा यामध्ये समावेश केला आहे, पण त्यामध्ये अंशतः आणि पूर्णतः
असं बाधित वर्गीकरण करून ठेवलंय, जे परवाच्या शासन निर्णयामध्ये नव्हतं. त्यामुळे या पॅकेजबद्दल बऱ्याच गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. एकतर तुटपुंजी मदत, त्यात पाचरी मारण्याचा खेळ राज्य सरकारनं सुरू केल्याचा आरोप त्यामुळे शेतकरी नेते करू लागलेत. आता तुमचा जिल्हा अंशतामध्ये येतोय की पूर्णतामध्ये येतोय, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल 350 जवळपास तालुक्यांचा एक शासन निर्णय हा व्हॉट्सअपच्या मार्फत फिरतोय, परंतु कालपासून फिरतोय तो. पण हा जो काही PDF आहे त्याचा किंवा शासन निर्णय जो आहे तो मात्र खोटा असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. कारण की एक तर त्याच्यावरती डिजिटल जी काही प्रत आहे त्याच्यावरती स्वाक्षरी नाही आहे आणि ती अशाच पद्धतीनं व्हायरल केली जाते आणि त्यामुळं 350च्या जवळपास तालुके यामध्ये जोडले गेलेत अशा प्रकारचा दावा केला जातोय. परंतु राज्य सरकारनं 10 ऑक्टोबर रोजी जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे तो शासन निर्णयाच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे महाराष्ट्र शासनाच्या. त्यामध्ये 282 ते 83 तालुकेच यामध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या खोट्या मेसेजवरती विश्वास ठेवू नये आणि त्यापासून सावध राहावं. आता राज्य सरकारच्या नवीन शासन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सांगायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि त्यासोबतच ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, प्रत्येक व्हिडिओ पाहतायत पण सबस्क्राईब करत नसाल तर लगेचच सबस्क्राईब करा. कारण की असेच ताजे अपडेट आपण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असतो. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.